आज सकाळी उठल्या उठल्याच राव मॅडमचं पार्सल आलं होतं. ते आणायला खाली गेले होते. तेवढ्यात बाप लेकीची मस्ती चालू झाली. आता काय बाळ माझं क्रिकेट सुद्धा खेळायला शिकते. या दोघांचं चालू होतं. तेवढ्यात मी थोडी भांडी होती ती मांडून घेतली. पण माझ्या बाळाचं तर काय वेगळंच असते. एका खेळण्यावर तर ती कधी टिकलीच नाही. एक झालं की एक नवीन रोज काय काय चालूच असते. खूप दिवस झालं तोंडल्याची भाजी ट्राय करायची होती. आज ती हिप करून बघितली. सगळं आवरून घेतल्यावर आधी पार्सल खोलायला घेतलं. आता राहूसाठी मी एका मागे एक अशी 7 ते 8 कपडे मागवली होती. आता ही कपडे का मागवली होती? का तर आम्हाला जायचं होतं थोडं गावी. आता 2 ते 3 दिवसानंतर माझ्या मायाची यात्रा आहे. त्यासाठीच आम्ही गावी निघालो होतो आणि त्यामुळेच रावीच्या आधी सगळी तयारी करून घेतली आणि हा छानसा ड्रेस तिला यात्रेसाठीच मागवला होता. रावीसाठी काहीतरी आले म्हणले की मॅडमची नाटकं तरी बघा. लगेच तो ड्रेस रावीला ट्रायही केला आणि तो एवढा छान दिसतोय ना, तुम्ही सुद्धा बघू शकता. माझ्या राऊला सुद्धा तो ड्रेस खूप आवडला. रात्रीसाठी चिकन करायला घेतलं होतं. त्यासाठी चिकन आधी पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि स्वच्छ असं धुवून घेतलं. खरं तर मी चिकन 3 ते 4 वेळा नीट धुवून घेते आणि मी तर म्हणेन सगळ्यांनीही तसंच केलं पाहिजे. छान असं धुवून घेतल्यावर त्यात मीठ आणि हळद टाकली आणि ते मिक्स करून लगेच वाफलवायला टाकून दिलं. चिकन शिजायला काही जास्त वेळ लागत नसल्यामुळे 2 ते 3 शिट्ट्या खूप आहेत. चिकन शिजवताना मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी सुद्धा ओतते, कारण माझ्या राऊसाठी मला आणि पाणी काढावं लागतं. इकडे चिकन शिजते तोपर्यंत मी राऊसाठी चपाती करून घेतली आणि शक्यतो मी माझ्या बाळासाठी तुपाचीच चपाती करते. तिच्यासाठी चपाती वगैरे करून घेतली आणि इकडे चिकन सुद्धा शिजलं होतं. त्याची थोडीशी वाफ घालून घेतली आणि चिकन आळणी काढून घेतलं आणि राऊला ते चारूनही घेतलं. चला तर मग भेटू उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.